नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विश्लेषण करतोय ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. नुकतंच मला तिकडच्या भागात थोडं फिरायची संधी मिळाली ती, आणि मी वातावरण एक जस्ट नजर टाकत फिरत होतो मी त्या ठिकाणी. कारण त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची जोरदार मागणी आहे, आम्हाला जागा पाहिजे. आणि आता एकनाथ शिंदेही जोर करतायत की बाबा यशवंत जाधव आमचे उमेदवार असले पाहिजेत, आम्हाला तो मतदारसंघ मिळावा, आम्हाला ती संधी मिळेल आत्ता, आणि भारतीय जनता पक्षाला एवढं काही रिस्पॉन्स मिळणार नाही वगैरे वगैरे त्यांच्या चर्चा आहेत. परंतु मतदार काय म्हणतो तिथला हे बघणं आवश्यक. मग मी तिथं साधारण नंतरच्या काळात जे माझगाव असेल, वरळी असेल, शिवडी असेल, हे सगळे भाग जसे जोडले नंतर तिथं मी बघितलं तर कट्टर शिवसैनिक, परंपरागत शिवसैनिक त्या भागात दिसतोय. गिरगावला सुद्धा बघितलं. परंतु जास्त करून ह्या 3 भागामध्ये मी बघितलं. आता कुलाबा, भायखळा वगैरे हे बघतोय मी, परंतु कुलाब्यात तिथं आता नार्वेकर आहेत, वरळीमध्ये आदित्य ठाकरे आहेत. पण ह्यांनी जे कामं केलीत आमदार म्हणून हे वेगळं. पण आत्ताचं जे चित्र झालेलं आहे तिथं बघितलं तर त्या ठिकाणी कट्टर शिवसैनिक आज उद्धव एक्के उद्धव हेच म्हणतात. ते सहानुभूतीची लाट नाही, पक्ष काढून घेतला, पक्ष हिसकावून घेतला, हे बरोबर झालं नाही, हे जे म्हटलं जातं आहे. आणि कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेलं काम हे बोलून दाखवलं. मला तिथे एक जण भेटले ग्रस्त, थोडे वयस्कच होते. माझगाव एरियात होतो मी, त्या 4-8 दिवसापूर्वी फिरत होतो मी, बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, आमचं मत उद्धव ठाकरे शिवसेना. परंपरागत ही मतं आहेत, ही काहीही हलणार नाहीत असं एकंदर चित्र दिसलं मला तिथं. कारण माझगाव हे एकेकाळी म्हणजे छगन भुजबळांचा तो मतदारसंघ असायचा. छगन भुजबळांनी जसं शिवसेना सोडल्यानंतर त्यांनासुद्धा तिथं धूळ चारली गेली आहे, शिवसैनिकांनी धूळ चारली आहे. बाळा नांदगावकरांचं आगमन झालं बघा त्यावेळेला, तरुण म्हणून त्याच्याकडे बघितलं, नव्यानं शिवसैनिक आला. हा इतिहास आहे तिथला. म्हणजे आजही त्या ठिकाणी बघितलं, ह्या 3 भागामध्ये मी थोडं जरा फिरल्यानंतर असं जाणवलं की अरविंद सावंत आत्ता जे विद्यमान खासदार आहेत त्यांना भरभरून मतं पडणार आहेत त्या ठिकाणी. मग त्यांना फाईट द्यायला आज एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाला म्हणतात की तुमचं या भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी नाही वर्चस्व, आत्ताच्या काळात शिवसेनाच पाहिजे प्रतिस्पर्धी. आणि ती प्रतिस्पर्धी त्यांचा प्रतिस्पर्धी त्यांनी काढले तो यशवंत जाधव, स्थायी समिती सभापती, अतिशय चांगला कार्यकर्ता आहे तो. लवकर उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून ते जायच्या मनस्थितीत नव्हते. मग काय काय प्रकार झाले, किती मेहनत घ्यायला लागली एकनाथ शिंदेना, हे आपण बघितलं. मी त्या खोलात जात नाही. पण एक नक्की आहे की यशवंत जाधव विरुद्ध अरविंद सावंत ही टसल होऊ शकते तिथं. परंतु लाट, सहानुभूतीची लाट म्हणा, ही उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी दिसून येत आहे. तिथं जरा अवघड वाटतं. एकनाथ शिंदेंचे जे आता यशवंत जाधवांच्या पत्नीसुद्धा भायखळ्यात आज आमदार आहेत, त्यांचंही काम चांगलं आहे. म्हणजे आज यांच्याकडं गेलं, यशवंत जाधवांच्याकडे, तरी सकाळपासून रीग लागलेली असते, कामासाठी लोक आलेली असतात, तरुण मुलं असतात. परंतु जातीची समीकरणंसुद्धा तिथं आता बघितल्यानंतर मुस्लिम समाज 90% म्हणतो मी, 90% उद्धव ठाकरेंना मतदान करेल. फक्त उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, कोरोना काळात केलेलं काम, ही त्यांना अक्षरशः बक्षीसच आहे म्हटलं पाहिजे. एवढं उत्तम काम त्यांचं झालेलं आहे उद्धव ठाकरेंचं, आणि आदित्य ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघात केलेलं काम. तर हे एकंदर बघितल्यानंतर टसल देतील ते यशवंत जाधव देतील, पण अरविंद सावंतचं पारडं हे आत्ता तरी जड दिसतंय त्या ठिकाणी. भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेलेलाच आहे आत्ता तिथं. त्यांनी आता तिथं मग राहुल नार्वेकर आणावेत, मंगलप्रभात लोढा आणावेत, अगदी आणि त्यांची 2-3 नावं आहेत. पण मला नाही वाटत आहे आत्ता त्या ठिकाणी फिरल्यानंतर असं दिसते की शिवसैनिक मात्र आत्ता चिडून आहे त्या ठिकाणी. आणि शिवसैनिकांना म्हणजे उद्धव ठाकरेंचं ज्या गटाचे शिवसैनिक, आता शिवसेना म्हणजे परंपरागत, अगदी आत्ता तुम्ही एकनाथ शिंदेंचा उमेदवार तिथं उभारला नाही यशवंत जाधव, तर त्यांची सुद्धा मतं भारतीय जनता पक्षाला पडणार नाहीत बरं का. त्यांची मतंसुद्धा ही पडतील, ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच पडतील, अशी आत्ता त्या ठिकाणी परिस्थिती आहे. म्हणजे ही टसल होणार, ही यशवंत जाधव आले तर होईल, अन्यथा एकतर्फी विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या त्या ठिकाणी दिसून येतोय. आज एवढंच, उद्या दुसऱ्या भागात.